मी तुम्हाला ती सांगायची महत्वाची गोष्ट. विषय असा झाला, मी 8 दिवसापासून फोन करतो व्यापाऱ्यांना. बर, व्यापाऱ्यांचा आज 2-3 व्यापाऱ्यांचा मला फोन आले. व्हेरी गुड, अभिनंदन. आपले अंदाज फेल होत नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये कुठल्या कानाकोपऱ्यात काय खबर आहे मी अगोदरच सांगितली होती तुम्हाला. तुमचीच पुण्य आहे, तुमचीच पुण्य आहे, तुमचा आशीर्वाद. मी गाडी बुक केली. मी म्हणजे 21 तारखेला एक खेप येते आपली. बर बर आणि एक खेप येते रविवारी. बर 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 23 ला एक. बर. नितीन खाडे मला काय बुक करा, नितीन खाडीने बुक केलेत माझ्या गाड्या काल. नितीनने केले का? बर 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 काल एक, आज एक केली आणि 30 एक केली. बर तर मी म्हणलं, मी व्यापाऱ्यांना म्हणलं मला काय जागा माल द्यायचा नाही, बर मला किडी साहेब माल न्यायचा आहे. बर 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 त्यांच्या पुण्यामुळे माझं चांगलं झाले. अरे वा वा. नाही हो का, तुमचं कष्ट आहे. मी फक्त मार्गदर्शन करतोय. मी पुढचे अंदाज देतोय तुम्हाला. आज एवढ्या धास्तावलेली आहेत मन सगळ्यांची. हे मला करमाना म्हणे काय तुमची जेवण करीत नाही, तुमचा आधी व्हिडिओ बघतो नंतर जेवण करतो. अरे वा वा, छान. म्हणजे मी बोलतोय तुम्हाला ते कुठंतरी एक समाधान देणारी जरी बाब असेल तरी एक आत्मीयतेने मी हे सगळ्यांसाठी पाठवतोय की उद्या माझ्याकडे माल यावा ही माझी भावना नाहीये. तुम्ही माझ्याकडे येणार. हा 10 ते 15 वर्षाचा कस्टमर तुमचा मी. नक्कीच. पण आज आपल्याला ग्राहक फोन उचलत नव्हता आणि आता फोन चालू झाले. याचा अर्थ मी जो अंदाज देतोय तो कधी दिला होता मंदीमध्ये? मला वाटतंय 9-10 तारखेला हे अंदाज दिले होते मी. नाही, तुम्ही म्हणलं ते 20-21 मार्केट वाढेल. 20-21 करंट असणार आहे. तुम्ही म्हणजे हे लक्षात घ्या. तो थोडा थोडा करंट आता वाढत चाललेला आहे. आज बी 2 रुपयाने वाढ वाटतं. 2-3 रुपयाने वाढताना थोडं थोडं वाढतं, घसरताना एकदम घसरतं. आहे का तुमची व्हिडिओ मागाशी म्हणले वाढताना दमा वाढतं, उतरताना फास्ट उतरतं. हो, उतरताना ते नैसर्गिक नियमच आहे ना. माझ्या डोक्यात एक 15-20 दिवस उली माल सारखा आणणार मार्केटला एक गाडी. जेवढं तुम्हाला विरळता येईल तेवढं विरळा. महिनाभर बागत चालू द्या. रेट पडणार नाहीत. पहिली फळं निघून जातील. मागची फळाचं वजन वाढल. मागच्या फळाला तेजी पण येईल. आता जरी 2 रुपये कमी गेला, जज गेला, तरी आज मला जे मी बागेत जाणार आहे त्या बागेमध्ये 225 त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पण त्यांना म्हटलं तुमचं एकदा बघू द्या, काय असेल तर त्या हिशोबाने तुम्ही नियोजन करा. पण आता 400 एखादा 500 400 350 साईज असते आपलं. अच्छा, 350. हा 300-350. बर 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 एक आलता मागायला 10-12 दिवसापूर्वी तुम्हाला फोन केला ना. हा हा ते म्हणला 60 आणि 65 रुपये. बर बर आणि एक व्यापारी मला इंदापूरचा एक व्यापारी म्हणला हा 50 रुपये निघेल म्हणला 15 आघाड झाल्यावर. म्हणजे येडा झाला का म्हणतो तू. 50 रुपये कुठे घेत असतं का? म्हणजे ही हवा आपण आपली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला, पंक्चर करायचा प्रयत्न केला. पण पंक्चर बघा, मी जर आज बोलत नसतो युट्यूबवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याबरोबर पोहोचत नसतो ना, तर पार 30 आणि 35-40 रुपये बाजार आणून टाकले असते. तुम्ही जर नसतात ना, यांनी वळत वाटवळ केलं असतं लोकांचं. बेकारात लावले लोक. बेकार लावली असती. बरोबर आहे. हे का सुपीत का मारते ना एखाद्याला, मारते ना एखाद्याला व्यापारी लोक. अहो, काल एक परभणीहून माझ्याकडे जे शेतकरी आले होते सातपुते, त्यांनी सांगितलं केळीचे बाजार ढासळले. म्हणले श्रावणाचा महिना आहे, उपासाचा महिना आहे आणि अशा परिस्थितीत केळीचे बाजार आज ढासळले. तर शेतकऱ्याला तुमच्यासारखा माणूस केळीमध्ये पाहिजे. मी म्हणलं तर ते क्षेत्र माझं नाही ना, नक्की ते मी गाजवलं असतं. पण आज एक क्षेत्रात आपण पकडलोय डाळिंबाला कुठंतरी त्या माध्यमातून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण बाग धरल्यापासून तुमचा व्हिडिओ बघत ना, तुमचा व्हिडिओ बघूनच आम्ही बागात काम करतो. व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बघूनच काम करतो बागात आम्ही. बर 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 त्याशिवाय करमतच नाही. माणूस उत्साहाने काम करतो ना. असा विषय ना. तुमची कर्म एक नंबर आहे, काय सांगायचे. तुम्ही देवच आहे सर. नाही नाही, देव परमेश्वर आपल्या कुणाच्या तरी रूपातून मुखातून बोलून घेतो. परमेश्वर हे तुम्हाला कष्ट करायला लावताना फळं जी पिकवल्यात त्याला कुठेतरी न्याय देण्याची माझ्यावर जबाबदारी ठेवली असेल परमेश्वराने. तुम्ही देवच आहेत. कारण का त्यांनी लुटून खाला असं लोकांना लुटून. सगळी बांडगुळ कधी. नाही नाही, असं काही नाही. बघा, वेळ प्रसंगी वेळ बघून जो आपल्याशी मतलबपणाने वागतो ना त्याला ओळखता आलं पाहिजे आपल्याला. खरा अंदाज कोण सांगतो? कोणीच सांगत नाही. तुम्ही देव उतारात म्हणून लोकांचं बरं झालंय, नाही तर काय अवघड असतं लोकांचं. यंदा तर लोक डसा रेडी असते माहिती का, किती बेकार परिस्थिती. नाही नाही नाही, खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. मला पावत नाही. आज मी पोट तिडकीने जे बोलतोय ना, आणि मी कुठेही अपेक्षा ठेवली नाही. बघा, मी म्हणलो नाही माझ्या दुकानावर माल आणा, कुठेही विका. आम्ही दुसरे जातच नाही, आम्हाला माहिती कुठं काय ती.
हा 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 हा. बाहेर लाव सगळं कॅमेरे आहेत तुमच्याकडे. मी लय बरेच लय वेळेस आलेलो आहे. हो हो माल हो. टाकला माल टाकला मी तुम्हाला बघत नाही ते निलावा टायमा उठून जातो. नाही एका शेवट हा विश्वास आहे आणि विश्वासावर सगळं चालतंय. आज 51 वर्षाची परंपरा आहे आमची पिढीची. माहिती आहे ना मला. कुठंतरी विश्वासाची नाळ शेतकऱ्यांची आहे, म्हणूनच आम्ही या उंचीवरती पोहोचलेलो आहे. हं. तो विश्वास आम्ही कमी करून देणार नाही, ह्या हिशोबाने आमची बी पावलं त्या पद्धतीने आम्ही टाकतोय. हं. हम्म. बरोबर आहे. असो आज तुमची आनंदाची गोष्ट, आज तुम्हाला उलट शांत झोप लागेल की आज इतक्या दिवस तुम्हाला कोणी फोन उचलीत नव्हतं. आपला तरी तुम्ही 2-3 यापर्यंत मला मनाने फोन आले. हा मी बी त्यांना म्हणलं मला माल द्यायच नाही 8-10 दिवस म्हणलं. हा 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 मला 8-10 दिवस माल काय द्यायच नाही म्हणलं. आणि हा. मला मी किडी साहेब माल द्यायचं म्हणलं मला जागेवर कामाला द्यायच नाही. बर 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 बर. बघू म्हणले आपण अजून 2-4 बघू म्हणली. एक लक्षात घ्या, हं. पाऊस जर यायचा असेल ना तर हं. ते गोडे उडतात बघा वर आकाशात, हा बरोबर ना. गोडे उडतात, वारं बदलतं, वारं बदलतं. वाळवट येतात. हा आणि हं. हे पूर्वी आपल्याकडे काय हवामान खातं नव्हतं, नाही पण नाही. प्रत्येक जण पेरणी करताना योग्य वेळीच करायचा. हा बरोबर ना. हा म्हणजे बियाणं वायाला नव्हता घालीत. एवढा आपला पूर्वीचा जो आपला ही होता, म्हणजे कोण पिढीतली माणसं होती हो हो. जी जुनी जाणते ते त्याच्यावरती सगळं म्हणजे हे करायचे थोडक्यात. तर ऐका ना, पावसाचा पण विषय असा आहे. हम्म 5 सप्टेंबर पर्यंत मोठा पाऊस येत नाही. 5 सप्टेंबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत मोठा पाऊस राहील हे कालावधी. हा 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 हा. हा सगळं डगचं अंदाज सगळं खोटं आहेत. बर बर. माझा वैयक्तिक अंदाज 5 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा ह्या दरम्यान पाऊस येईल परतीच आपला. अच्छा, म्हणजे 5 सप्टेंबर पर्यंत घाबरायचं कारण नाही. कारण आहे आला तर किती थोडा थोडा येईल. 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, अर्धा तासाचा आपल्या विषय. नाही काय अडचण नाही, या पावसाने नाही काय होत. हा त्यामुळे मी थांबलो दमदारला म्या. गवत पण कमरेत गवत झाले बागात. हा एक वेळेस आपण काढले बर माणसांनी, पण बर. कटर मारल्यावर काय होतं डाग येतो ना लगेच. हा 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 हा. कटर बिटर काय मारित नाही मी. ठीक आहे, चुकाट्याचं जरा थोडस सावध पाऊल टाका. ही चुकाट नाही. डस्टिंग करतोय खाली. डस्टिंग फवारणी ही चुकाट राहत नाही. बर 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 बर. हा असं असतं ना. सारखा वास असल्यावर कसा राहतो इसरा. बरोबर आहे. हा तरी आपलं जपूनच चालवते. चालतंय चालतंय, काय अडचण नाही तुम्हाला. मी मला कर म्हणा तुम्हाला पहिला फोन करा म्हणलं. हा मी 2-3 वेळेस फोन लावला पण तुम्ही एक बार केलता. हा. उचलला मी परत कट झाला तुमच्याकडून. माझ्याकडे कंटिन्यू फोन चालू असतात, मी थकून जातो फोनवर बोलून जरा थोडंसं मग. एवढं सोपं नाही राव. हे सगळ्यात तोंड द्यायचे जागेच्या महाराष्ट्रात तोंड द्यायचे जग नाही. तुम्ही कंटक आहेत म्हणून पहिल्यापासून हे म्हणून जुळते नाही तर आलवार माणसाचं काम नाही. बरोबर आहे. हा तुम्ही बघा आपल्यासारख्या माणसं आहेत म्हणून जुळते ती. शेतीतली माणसं आहेत, मातीतली पहिल्यापासून. मातीतली माणसे, शेतकऱ्याच्या कुटुंबातली माणसं आहेत आणि शेतकऱ्याच्या घरात जन्म आल्यामुळे मला शेतकऱ्याची व्यथा माहिती आहे. हा दुसरं काय आहे, जे आपण बरोबर नुसतं आहे. शेट म्हणलो असतो तर शेटला काय ढेकळ कळत्यात हो. नाही नाही नाही. हा त्याला काही कळत नाही. शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. काही कोणाला अंदाज करत नाही. तुमचा अंदाज करेक्ट आहे. कारण का तुम्ही सांगितलं होतं 20 पासून मार्केट हरायला चालू होईल. तर हा. मार्केट कालपासूनच उरी करण झालाय थोडं हो, थोडं. कालपासूनच झालेलं आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलाखती बघा ना आपल्या. हा बघितली नाही. बघितलं. 70ची 75ची सरासरी पडते तुमच्याकडे. हो हो हो, जागेपेक्षा 10-20 रुपयाचे फरक आहेत. हाय आहेत ना. तुम्हाला तर बरोबर आहे. ज्या दिवशी आता माल तोडला आणि दुसऱ्या दिवशी तो विकलाच पाहिजे कुठं कवाय ना. विकलाच पाहिजे. बरोबर. हा तिसऱ्या दिवशी कुठेही गेला तर ते काही रेट वाढत नसतात. बरोबर बरोबर बरोबर. माल तोडला विषय संपला. एकदा माणूस मिळाला त्याला माती करणं लागायचं ना. माती करणं बागे हा बरोबर. जिवंत आहे तोवरच त्याला हलवा हलवी करता येते. जिवंत तो हाय वगैरे. हा काय झालं की तुटलेला माल आम्ही आम्हाला काही एवढं नॉलेज नव्हतं पहिलं. या बऱ्याच बसलो भांडत आम्ही. आणि तुमच्याकडं त्या गाडीची पट्टी 1,80,000 1,70,000 आली ती 1,35 आली. म्हणजे इतकं किडी साहेब एवढी पट्टी लागली म्हणून तुझ्या कसं काय एवढी एकाच प्लॉट मधला माल आहे काय भानगडे म्हणलं. मला माल पण द्यायच नाही म्हणलं मी किडी साहेब येणार. तिकडे तुमच्याकडे माल आणला पण हे तोटा खाल्ला पण ह्याच्या माल टाकला नाही. नाही असो, पण पहिल्यांदा आहे ना तुम्ही 4 ठिकाणी, मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की 2 ठिकाणी चौकशी करा. आम्हाला टाकायची गरज नाही तुमच्याकडे. आम्ही सगळ्यात आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही काही नवीन माणसं नाहीत. चालेल चालेल, बुकिंग करा आणि चालू ठेवा आपलं हळूहळू. बुकिंग केले ना. 21 ची गाडी 23 ला आहे. चालेल चालेल चालेल, या मग भेटू. ओके ओके धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.